भाग्य कसं उजळतं बघा आणि आपसुकच मनातली इच्छा पूर्ण होते का? तर जेव्हा संतांच्या पादुकांचा संग लाभतो तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणावं असं वाटतं. आज मी सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवामध्ये आहे, ज्याचं 3रं वर्ष आहे. आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन तर मी घेतलं आणि ज्या श्री स्वामी समर्थांना मालिकेतून अक्षरशः आपल्या समोर आपल्या मनामनात ज्यांनी उभं केलं, मी म्हणेल की साक्षात स्वामींचं दर्शन मला घडतंय असं म्हणायला हरकत नाही. सर नमस्कार. खूप छान वाटतं तुम्हाला इथे बघून आणि आज तुम्ही दर्शन घेतलं, काय वाटतं? ते खूप छान वाटतं आणि या हा जो सोहळा आहे बेसिकली हा तर इतकं छान आहे की आज महाराष्ट्रात संतांची परंपरा लाभली आहे आणि प्रत्येकालाच प्रत्येक ठिकाणी जाणं कधी शक्य होत नाही, पण ह्या निमित्ताने सगळ्या संतांच्या पादुकाचं दर्शन इथे प्रत्येकाला घेता येतं. सो मला वाटते फार फार मोठी गोष्ट आहे आणि असे सोहळे व्हायला पाहिजे. सकाळचं खरंच खूप कौतुक आहे की त्यांनी अशा प्रकारचा सोहळा त्यांनी ऑर्गनाईज केला दरवर्षी आणि असतो. दरवर्षी मला एक सौभाग्य मिळतं की या सोहळ्याचा मला एक भाग होता येतं. तर खूप छान वाटतंय आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही आत एंटर केल्या तुम्हालाच एक टाळ मृदुंगाचा आवाज येतो आणि जे स्वर खाली पडतात आणि दर्शन करताना आणि प्रत्येकाच्या चेहरा तो आनंद दिसतो. म्हणजे प्रत्येक संतांच्या समोर तुम्ही उभे असता, त्या पादुकांना तुम्ही हात लावून दर्शन घेता, त्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही अक्षर टिपू शकता. इतकं सुंदर सगळं आहे. तर मी एवढंच म्हणेन की खूप सुंदर सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि असे सोहळे घडत राहो, होत राहो आणि सकाळलाही पुढील वाटचाली करता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो. मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. या नवीन वर्षात काय मागणं असेल स्वामींकडे आणि आम्हाला तुमच्याकडून काय नवीन अनुभवायला, काय बघायला मिळणार आहे याची पण उत्सुकता आहे. आणि या शहरातल्या सगळ्या मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला या सोहळ्याविषयी काय आवाहन कराल? की सगळ्यात आधी तर सगळ्यांना नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि कालच स्वामींचा प्रकट दिन होता, सो तुम्हा प्रत्येकालाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षात काय करावं, तर आपण प्रत्येकजण संकल्प करतो. संकल्प करणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी आपल्याला साध्य करायची आहे त्याकरता आपली एक तयारी करणं, बेसिकली एम असणं. सो तो संकल्प आहे की एक चांगला संकल्प प्रत्येकाने करावा आणि तो संकल्प पूर्ण कसा होईल या दिशेने वाटचाल करावी. आणि मी आता काय सांगणार, खरं तर एक साधा मेसेज जो मला खूप आवडतो कायम, की स्वामींच्याही बऱ्याचदा बोलण्यातून मालिकेतून पण आलेला आहे की माणसातला देव शोधायला शिका. तुमच्या शेजारची व्यक्ती आहे, नातेवाईक असेल, भाऊ असेल, कोणी असेल, प्रत्येकामध्ये स्वामी आहेत, प्रत्येकामध्ये देव आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, यांच्यात पण आहे. सो प्रत्येक माणसातला देव शोधायला शिका. तुमचं जग, आयुष्य आपोआप बदलून जाईल. खूप छोटी गोष्ट आहे. प्रत्येक वेळी देवाला भेटायला मंदिरात जायला पाहिजे असं नाहीये. एखाद्या गरजूला मदत करा, तुमची नित्यकर्म पूर्ण करा, तुमच्या जबाबदाऱ्या पार पडा आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथून अंतःकरणातून एक त्यांना मारलेली हाक ही त्यांच्यापर्यंत पोहोचते. सो ही खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे मी लहान तोणी मोठा घास, पण माणसाचा देव शोधायला शिका, खूप बदलेल. श्री स्वामी समर्थ. तर जसं सरांनी पण आपल्याला सांगितलं की 21 आणि 22 मार्च 2026 सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत वरळीमधल्या NSCI डोम मध्ये या 21 संतांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला घडणार आहे. ही अलौकिक संधी चुकवू नका, नक्की या. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.